करतोय तो राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या बाजूनं रुपेश टांडेल आणि भार्गवी ब्लास्टर संघाच्या बाजूनं गणेश कुबल. सलामीची बिनीची जोडी मैदानामध्ये पावलं टाकते ती. एका बाजूनं होडावडा गावची रन मशीन ज्याला संबोधलं गेलं तो विनय पावणुजी, तर दुसऱ्या बाजूनं विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला संबोधलं गेलं तो गणेश कुबल मैदानामध्ये पावलं टाकतोय. हल्लीच्या मोठ्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ बरेचदा कर्णधार खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं आबाचळवी आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अजून एक अनुभवी खेळाडू उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर ज्यानं आपल्या नावावर किताब कोरले असा मालवण तालुक्यातील सुनील मालवणकर या मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. 16 संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 स्टार या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ प्रथमतः नाणेफेक विजय होतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. तो मात्र आमच्या स्क्रीनवर शिवा दळवे सज्ज होतोय. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन शिवा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं. स्ट्रायकर एंडला गणेश कुबल, नॉन स्ट्रायकर एंडला विनय पावणुजी. चक्रव्यूह रचलं जात आहे. प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राजाराम वॉरियर्स तळवडे संघ. पहिला चेंडूवर युवसेफचा देखणेला फटका पाहायला मिळतोय. विदर्भात कार्पेट पद्धतीचा फटका चौकारानं सांघिक धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय. सुंदर पद्धतीचा फटका टोलवला जातोय आणि गणेश कुबलच्या चेंडू बळीतून पहिला फटका चौकारासाठी आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिली. ज्या आंतरराष्ट्रीय खेळाडूने वीरेंद्र सेहवागनं 28 वेळा सर्वाधिक जास्त वेळा पहिल्या चेंडूवर चौकार टोलवला आणि या जिमखान्याच्या मैदानावर सावंतवाडीच्या मैदानावर टेनिसवर क्रिकेटच्या माध्यमातून ती आठवण गणेश कुबलने मैदानामध्ये करून दिली. पहिल्या चेंडूचा झाला खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका टोलवाबा. इरादा ऑफसाईडचा चेंडू खेचून ऑन साईडला डिप स्क्वेअर लेगला टोलवाबा. टप्पा पडल्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू गणला जात. निर्धाव चेंडूच्या सांगतेखेरीज 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर देखण्याला फटका गणेश कुबलचा आपला रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला आणि गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. शिवा पंचांकडे अपील केलं जात आहे. पायचीचा मोठे फटके अनिवार्य पॉवर प्ले षटकांच्या माध्यमातून मोठे फटके या मैदानावर टोलवावे. महत्वाच्या आकांक्षाने या मैदानावर खेळावं. धावफलक मात्र धावफलकावर एक सन्मानजनक क्रिकेट खेळून डोंगरा एवढी धावसंख्या धावफलकावर लगवावी या महत्वाच्या इराद्यानं भार्गवी ब्लास्टर संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना 3 चेंडूंचा निम्म्या चेंडूंचा पहिल्या षटकातील अनिवार्य पॉवर प्ले षटकातील खेळ झाला समाप्त आणि सांघिक धावफलकावर मात्र एका चौकारावर नटलेली खेळी साखर एक लेग बाईच्या स्वरूपात एक धाव प्राप्त करत 5 धावा या धावफलकावर. डाव्या उजव्या हाताची ही रंगतदार जोडी या मैदानावर लढत करते. डाव्या उजव्या हाताची रंगतदार लढत करताना एका बाजूला गोलंदाजीची कसरत क्षेत्ररक्षणामध्ये चक्रव्यूह रचलं जात आहे ते मात्र राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या बाजूनं. हलक्या हातानं घेऊन करतोय. बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका. फॉलो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बॅकअप आपल्याला पाहायला मिळत आहे. रुपेश टांडेल आमच्या स्क्रीनवर येतोय. चेंडूची भरती करतोय आणि चौथ्या चेंडूच्या सांगतेखेरीज सांघिक धावफलक पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर 5 धावा या धावफलकावर. जसजसे निर्धाव चेंडू तसतसं उत्साहाचं वातावरण राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या कोट्यामध्ये. सुंदर फटका टोलवला जातोय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई आणि परिणाम मात्र ज्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचा हा चेंडू ताणणार ठरला होता त्या ठिकाणी एकेरी धावसंख्या गणली जात. या या धावसंख्येनं सांघिक धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 6 धावा या धावफलकावर. धावा या कशाही येवो भार्गवी ब्लास्टर संघाला या लाख मोलाच्या धावा आणि त्या लाख मोलाच्या धावा कशोशीने घेण्याचा प्रयत्न 2 फलंदाज मैदानामध्ये करतायत आणि प्रतिस्पर्धी संघाची लाभदायक धाव ही कशोशीने न देणार या इराद्यानं ते चक्रव्यूह रचलं जात आहे ते मात्र राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या बाजूनं. ही 2 संघांची रणनीती या स्पर्धेच्या माध्यमातून 2 बलाढ्य संघ या मैदानावर खेळत आहेत. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा देखण्याला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श झाला हे फटके मात्र ज्यावेळी बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जात आहेत आणि ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होत नाही त्यावेळी मात्र आत्मघातकी फटके संबोधले जात आहेत.
तर अशी साऊंड सिस्टीम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा झाला खेळ समाप्त आणि देखणेलायक दोन चौकारांच्या नेत्रहीपक चौकारांच्या जोरावर रिव्हर्स स्वीपचे उत्तुंग पद्धतीने दोन फटके टोलावले. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर या मैदानावर खेळतोय तो गणेश कुबल आणि सांघिक धावफलक चौकाराबरोबर दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित झाला. 10 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. थोडस महागडे षटक एका बसवण्याच्या अनिवार्य पॉवर प्ले षटकामध्ये फायदा घ्यायचा या महत्वाच्या इराद्यानं खेळतोय. तर गोलंदाजी बरोबर गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं एक अनुभवानं नटलेला फिरकी गोलंदाज म्हणून ज्याला संबोधलं गेलं. हल्लीची एक स्पर्धा, कालची कडावलची स्पर्धा ज्यानं उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याच्या नावावर कोरला गेला, मालिकावीर ज्याला घोषित करण्यात आला तो रुपेश कांडेल. तर दुसऱ्या बाजूनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्याच आठवड्यात रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ विजयी झाला होता आणि त्याचं कर्णधारपदी मात्र गणेश कुबल करत होता. कुपळपट्टा ही पूर्ण टीम त्या ठिकाणी होती आणि त्यानंतर विजयाचं पारितोषिक त्यांच्या नावावर कोरलं गेलं. तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ आज या मैदानावर भार्गवी ब्लास्टर्स या नावानं खेळतोय. या मैदानावर हलक्या हातानं खेळून काढतोय, चेंडूला सन्मान देतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आहे, खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. एकेरी धावसंख्येकडे पाऊलं वळवली. क्षेत्ररक्षकाची थोडीशी डिलाई पाहून मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या दोन फलंदाजांची एकेरी धावसंख्येची पाऊलं दुहेरी धावसंख्येकडे वळवत या दोन धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 12 धावा या धावफलकावर. हलक्या हातानं खेळून काढतोय चेंडू, चमदी लगतचे फटके क्षेत्ररक्षक येतोय, थोडीशी उत्साह निर्माण करतोय. प्रतिस्पर्धी संघ एक या धावेवर समाधान मानत 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 13 धावा या धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडू सीमारेषेबाहेर पाठवायचा आहे. प्रथमतः 6 षटकांचा सामना 36 चेंडूंचा खेळ आणि या 36 चेंडूमध्ये प्रथम खेळत असताना सन्मानजनक धावफलक 60वी 55वी गाठावी या महत्वाच्या इराद्यानं ही सलामीची बेनीची जोडी या मैदानावर झळकताना आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, चक्रव्यूह रचला जातं या मैदानावर. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट, लॉग ऑन, लॉग ऑफला डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळतोय. शॉर्ट कटमेट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षक हे चक्रव्यूह राजाराम और या तळवडे संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या चक्रव्यूहाला मात्र भेदक अशी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज होतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं रुपेश कांडेल सज्ज होतोय. पुढे सरसळ पुन्हा एकदा मोठा फटका मारावा. रिअर्सिपचा फटका, बॅटची कट लागून चेंडू जातोय. शॉर्ट कटमॅन शिवा दळवे आमच्या स्क्रीनवर येतोय. चेंडूची भरती करतो. एकेरी धावसंख्येसाठी मांडला जातोय चेंडू आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकला गेल्या. 14 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा झाला हा खेळ समाप्त. दुसरं षटक प्रगतीपथावर 3 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर भार्गवी ब्लास्टर्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना 2 चौकारांची नटलेली खेळ साकारत गणेश कुबल 14 धावा या धावफलकावर. सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर उंची घेतोय, बॅकफुटला थोडंसं जायचं, हलक्या हातानं खेळून काढण्याचा विनयचा प्रथमतः इरादा. प्रयत्नातोय. यष्टीरक्षक सुनील मालवणकरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेखेरीस मात्र 4 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. हलक्या हातानं खेळून काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या स्पर्धेमध्ये गोलंदाज रुपेश कांडेल करतोय आणि निर्धाव चेंडूची गणना होत 5 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. फुलटॉच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढतोय. लॉग ऑन क्षेत्ररक्षक सोनू खानडे आमच्या स्क्रीनवर येतोय. चेंडूची भरती करतोय, धाव घेण्याचा इरादा आणि क्षेत्ररक्षकाची थोडीशी पहिल्या प्रयत्नात चूक, स्वतःला कमबॅक करतोय आणि धावजीच्या स्वरूपात मात्र थोडासा ताळमेळ चुकतोय. थोडासा खराब क्रिकेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि थोडासा कॉल चुकल्यानंतर पहिला गडी बाद जातोय. तो धावजीच्या स्वरूपात विनय पावडेच्या मात्र अंतिम चेंडूवर दुसऱ्या षटकातील माघारी परततोय. ठीक आहे. खूप दूरवरून या पंचांच्या कामगिरीसाठी रामजी सोलकर सर, तन्मय पाटील सर, वैभव सावंत सर आणि अजमन सय्यद सर या स्पर्धेच्या मधून 4 पंच कामगिरी करतायत.
टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. गौरव सामंत आणि त्याची पूर्ण टीम आजच्या स्पर्धेमध्ये तब्बल 4 कॅमेरा आणि कॅमेरामॅनचे 4ही कॅमेरामॅन मात्र सुंदर पद्धतीचं वर्क करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव सामंत आणि पूर्ण ही टीम 2 षटकांचा झाला खेळ समाप्त. 2 षटकांच्या 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर मात्र पुढे सरकला गेला. तो 15 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक तिसरं महत्त्वाचं शतक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. वेगवान पद्धतीचा अष्टपैलू गोलंदाज आबा चळवी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. विनंती करतोय राजाराम वॉरियर्स आणि भार्गवी ब्लास्टर्स, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. गोलंदाजी मार्कवर आबा चळवी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला 2 चौकारांची नटलेली सुंदर पद्धतीची खेळी साकारत एका बाजूने संघासाठी आपल्या पावनखिंड लढवतो या मैदानावर तो गणेश कुबल आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. मोठा फटका टोलूबाबा हा इरादा ऑफसाइडचा वेगवान पद्धतीचा चेंडू ऑफ शपल जायचा आहे. डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला फटका टोलूबाबा इरादा गणेश कुबलचा प्रथमता प्रयत्नरतो यष्टीरक्षक सुनील मालवणकर आपलं काम पूर्ण करत निर्धाव चेंडूच्या संघटनेखेरीज पहिल्या चेंडूचा झाला खेळ समाप्त. 15 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. वारंवार मोठे फटके टोलवावे बॅटची थोडीशी आतील कट लागून चेंडू जातो यष्टीरक्षक सुनीलच्या हातामध्ये. झेलबादच्या स्वरूपात गणेश कुबल माघारी परतला. सलामीची बेनीची जोडी डगआउटची शिकार बनली आणि त्यानंतर थोडंसं मात्र उत्साहाचं वातावरण या मैदानावर पाहायला मिळालं. ज्या गड्याच्या शोधात होता तो राजाराम वॉरियर्स तळवडे संघ आणि ऐन मुकेश आणि वेगवान पद्धतीच्या चेंडूवर मोठा फटका टोलबाबा बॅटची कट लागून चेंडू जातोय तो मात्र सुनील मालवणकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्याच्या हातामध्ये आणि झेलबादच्या स्वरूपात गणेश कुबल याला माघारी परतावं लागतंय. आरोंदा संघाचा संघनायक आणि मातोंड संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षासमोर ऋषी हरमलकर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. सूचनांचं पालन करा. भव्य दिव्य असं आयोजन एका बाजूनं सागर सावंत मैदानामध्ये आणि दुसऱ्या बाजूनं नौका खेळाडू अजून एक कुडाळ तालुक्यातील 20 फुटक फलंदाज ज्याला संबोधलं गेलं त्याच्याकडे क्षमता आहे सुंदर खेळ करण्याचं तो मैदानामध्ये पावलं टाकतोय. तो जोयल नाईक पावलं टाकतोय गणेश कुबल याच्या जागी. 2 खेळाडू सलामीची बिनीची जोडी माघारी परतल्यानंतर सांघिक धावफलक स्थिरावला गेला. ज्या गणेश कुबलनं सुरुवातीला चौकारानं सुरुवात केली सुंदर पद्धतीचे 2 मोठे फटके टोलावले. वैयक्तिक कोट्यातील एक सुंदर खेळाचं प्रदर्शन करत तब्बल 9 धावांची खेळी आली संपुष्टात आणि सांघिक धावफलक स्थिरावला गेला. 15 धावा धावफलकावर तिसरं षटके प्रगतीपथावर. उर्वरितच्या अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी. उर्वरितच्या 4 चेंडूंवर एक सन्मानजनक क्रिकेट खेळावं. प्रथमतः 3 षटकांमध्ये धावफलक बदलावा या महत्वाच्या इराद्यानं हे 2 खेळाडू मैदानामध्ये पावलं टाकतायत. ते 2 नौके खेळाडू एका बाजूनं स्ट्रायकर एंडला जोयल नाईक दुसऱ्या बाजूनं या मैदानावर त्याला अनुभव ज्यानं हे मैदान बराचदा गाजवलंय तो सागर सावंत नॉन स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. एका बाजूनं सुनील मालवणकर एक अनुभवी खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःवर जबाबदारी घेतोय नेतृत्व करतोय. हलक्यातनं आल्या सन्मान देतोय. विदलंद कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक शिवा आमच्या स्क्रीनवर येतोय चेंडूची परती करतोय आणि या एकेरी धावसंख्येनं तब्बल मात्र सांघिक धावफलक हा मात्र 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव निघत सांघिक धावफलक पुढे सरकला. 1 या धावसंख्येनं 16 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात भार्गवी ब्लास्टर्स संघ नाणेफेक हरल्यानंतर या मैदानावर प्रथम फलंदाजी करत असताना हलक्या हाताने खेळून काढतोय जमिनी लगतचा फटका. प्रथमतः सलामीवीर 2 फलंदाज माघारी परतले. सन्मानजनक क्रिकेट जो असतो तो सन्मानजनक क्रिकेट या मैदानावर खेळावा या महत्वाच्या इराद्यानं भार्गवी ब्लास्टर संघाचे 2 फलंदाज एकेरी धावसंख्येवर भर देत सांघिक धावफलक मात्र पुढे वधारला जातोय. तो 17 धावा या धावफलकावर. हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडू बॅकफुटला जाऊन क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर येतोय चेंडूची परती करतो. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय. ही एकेरी धाव महत्वाची लाभदायक धाव मात्र संभाव्य धावसंख्येला चालना प्राप्त करणारी धाव आणि या एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 18 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकर एडला सागर सावंत सज्ज होतोय. रिव्हर्सिपचा फटका फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पुरेपूर फायदा घेत ज्या मोठ्या फटक्याच्या शोधात भार्गवी ब्लास्टर्स संघाचे फलंदाज होते तो अंतिम क्षणी मात्र मोठा फटका चौकारासाठी गणला जातोय आणि चौकारानं स्वागत केलं जातंय अंतिम चेंडूचं मात्र आबा चळवीचं आणि या 4 धावांना सांघिक धावफलक मजल मारतोय तो तब्बल
22 धावा धावफलकावर पहिले 3 षटकांचा निम्मे षटकांचा झाला खेळ समाप्त. एका बाजूने जोहेल नाईक आणि एका बाजूने रन मशीन या मैदानाचा अनुभव चौकाराने या षटकाची सांगता करतोय तो सागर सावंत मैदानामध्ये. ही जोडी तब्बल मात्र 50-95 गाठले की प्रतिस्पर्धी संघाचा फिरकी गोलंदाज एका बाजूने शिव दळवे, रुपेश टांडेल प्रतिस्पर्धी संघाला 95 गाठण्यासून रोखतो हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक दीपक परब याच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय व तमाम रसिकांच्या वतीने मी योगेश परब आपली काही वेळासाठी रचा घेतोय. धन्यवाद योगेश। तमाम दर्शक खिदमत में दीपक परब का प्यार भरा नमस्कार। दोस्तों बिल्कुल आगाज होने जा रहा है चौथे ओवर का। एक लाजवाब स्ट्रोक विद अलोंग द परफेक्ट एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में एक रन रोकने में असफल रहे। एक रन की सहायता से चौथे ओवर के आगाज में रन संख्या तब्दील हुई बिल्कुल 23 रनों की योग के ऊपर। बिल्कुल नगजा अध्यक्ष चषक 2021 सम्मान्य सच्चिदानंद परब यानी कि सज्जू परब उनके माध्यम से यह प्रतियोगिता दोस्तों आज इस प्रतियोगिता का पहले दिन का दोस्तों दूसरा मुकाबला इस मैदान के ऊपर चलता हुआ। टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला अभी तक सही साबित हो रहा है राजाराम वॉरियर्स तरोडी टीम का। पहले 3 ओवर में सिर्फ 22 रन खर्च किए गए। चौथे ओवर के आगाज में जी बिल्कुल सागर सावंत का एक लेग साइड के स्क्वायर लेग बाउंड्री के नजदीक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था। बिल्कुल लेग बाइज का इशारा आया अंपायर जी की ओर से। एक रन और एक रन की सहायता से टोटल में तब्दीली होती हुई 24 रन टोटल स्कोरबोर्ड पे ऊपर। चौथे ओवर के आगाज में बिल्कुल जिस ढांचे की गेंदबाजी की जानी चाहिए उसी ढांचे की गेंदबाजी का दावित्व इस बार साबित होता हुआ। इस पर लाजवाब स्ट्रोक गेंद और बल्ले का बीचों बीच संपर्क गेंद सीमा के नजदीक एक लाजवाब फील्डिंग का एफर्ट देखने को मिला। जिस जगह दोस्तों 6 रन मुकम्मल करना चाहिए थे उसी जगह के ऊपर बिल्कुल रोका गया। लाजवाब फील्डिंग देखने को मिली। 5 रन अपनी टीम के लिए बचाए गए। शिवा चूंकि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर 25 रन टोटल स्कोरबोर्ड पर। फील्डिंग में तब्दीली सागर जो कि एक रिवर्स स्वीप का चौवा लगाने के बाद मैदान के बीच में दावित्व दिया कर रहे भार्गवी ब्लास्टर्स की टीम का। फिर से एक बार रिवर्स स्वीप का प्रयास। गेंद और बल्ले के बीच में दोस्तों उतना खास संपर्क हो नहीं सका। कोना लिया बल्ले का और समय बिल्कुल लेग स्लिप के क्षेत्र में रुपेश टांडेल तैनात है। बिल्कुल एक रन रोकने में असफल रहे और एक रन की सहायता से टोटल में तब्दीली हुई 26 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। कुल मिला के दोस्तों इस ओवर की 4 गेंदों का खेल पूरा हो चुका है। रिवर्स स्वीप का प्रयास जी बिल्कुल जोएल के बल्ले से एक लाजवाब स्ट्रोक गेंद सीमा के पार चौवा निकला। सचिन 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 एसपी एसपी बिल्कुल इस चौवे की बदलत रन संख्या 30 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। लाजवाब स्ट्रोक गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के नजदीक बिल्कुल तारामंडल में सीमा के पार जोएल की बल्ले से निकला छक्का 6 रन के लिए।
की ओर से बिल्कुल एक्स्ट्रा कोर के क्षेत्र में एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की थी जरूर बल्लेबाज सागर सावंत, लेकिन कोना लिया बल्ले का और समय सीधे खिलाड़ी के हाथ में और पतन होता हुआ दोस्तों 5 ओवर के आगाज में तीसरे विकेट का सागर सावंत की 2 ओवर की पारी हुई समाप्त। डीजे विकेट का पतन होता हुआ और नए बल्लेबाज की हैसियत से सचिन जाधव मनफॉर्म कुडाल मैदान के बीच में बिल्कुल हाल ही में संपन्न हुई कोलंबिस्ट की प्रतियोगिता में बिल्कुल एक लाजवाब प्रदर्शन, एक मैच में कुल मिला के 2 ओवर के मैच में 7 छक्के लगाने वाला खिलाड़ी जब बिल्कुल हल्के हाथों से खेला वहां पर खिलाड़ी तैनात है शायद समीर मलगांवकर। 1 रन आसानी के साथ पूरा 1 रन की सहायता से तब्दीली होती हुई टोटल में 37 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 5वें ओवर का खेल दोस्तों प्रगति पथ पर। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर गेंदबाज किरण नाम के पहली गेंद के ऊपर सागर सावंत को मैदान के बाहर का रास्ता दिया और उसके बाद जो कि अच्छी गेंदबाजी का दावित्व अभी तक साबित होता हुआ इस 5वें ओवर के आगाज में बिल्कुल नगर अध्यक्ष चषक 2021 देर से दर्शकों की जानकारी के लिए फिर से एक बार कहना चाहूंगा यह मुकाबला जो है राजाराम वॉरियर्स तलवड़े बनाम भार्गवी ब्लास्टर्स वेंगुर्ला के बीच में चलता हुआ। सचिन यादव जो कि स्ट्राइक एंड के ऊपर बिल्कुल लेफ्ट हैंडेड ये बल्लेबाज, तेज तर्रार गेंद बिल्कुल मांग की जा रही है, बढ़िया अपील। जी हाँ बिल्कुल शायद बल्ले का कोना लेती हुई और 4थे विकेट का पतन। सचिन यादव को मैदान के बाहर का रास्ता दिखाया, पहली गेंद के ऊपर प्राप्त किया था पहला विकेट, उसके बाद तीसरी गेंद के ऊपर और 1 विकेट का पतन भार्गवी ब्लास्टर्स वेंगुर्ला टीम का। डीजे मायूस दिखाई देते हुए, लेकिन दूसरी छोर के ऊपर से जोएल लाइक एक छक्का लगाकर अभी भी 9 गेंद के ऊपर दावित्व दिया कर रहा है भार्गवी ब्लास्टर्स का। शॉर्ट पिच लेंथ की गेंद थी, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच में उतना खास संपर्क नहीं हो सका। 1 रन आसानी के साथ पूरा दूसरा देने की मांग होगी और गुड रनिंग बिटवीन द विकेट्स के बलबूते के ऊपर दोनों बल्लेबाजों ने भागते हुए दोस्तों 2 रन आसानी के साथ पूरे किए और उस 2 रन की सहायता से अब मात्र टोटल 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर कुल मिला के इस ओवर की गेंदें 4 खत्म होने के बाद। फ्रेंडशिप रायडर्स मातोंड क्रिकेट संघ आणि SBDA क्रिकेट संघ आरोंदा आपल्याला विनंती आहे, आपले कर्णधार कृपया आपण संघ मालक कृपया आपण ऋषी हरमलकर यांच्याकडे संपर्क साधायचा है। इस बीच लाजवाब स्ट्रोक निकला बिल्कुल बेले और गेंद का सही संपर्क, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर और छक्का।
एक रन आसानी के साथ पूरा दूसरे की होगी मांग जोएल नाइक और अभी सालगांवकर विकेटों के बीच में काफी तेज दिखाई देते हुए 2 रन की सहायता से कुल मिला के दोस्तों 5 ओवर तक खेल पूरा होने के बाद 47 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर देखने को मिलते हुए कुल मिला के विकेटें गिर चुके हैं अभी तक 4। गणेश कुबल, विनायक, सागर सावंत और सचिन यादव यह बल्लेबाज जो कि सस्ते में मैदान के बाहर चले गए और उसके बाद टीम का जिम्मा बिल्कुल जोएल नाइक और अभी सालगांवकर के कंधों के ऊपर दिखाई देता हुआ। जोएल अपने आक्रामक इरादे स्पष्ट कर रहा है। इस बार मैदान के बीच में एक बड़ा स्ट्रोक उनकी बल्ले से देखने को मिला। 6 गेंदों का दोस्तों खेल बाकी है इस पहले इनिंग का और इस 6 गेंदों के ऊपर ज्यादा से ज्यादा रन बनाने का मंसूबा रहेगा बिल्कुल बल्लेबाजी करने वाले भार्गवी ब्लास्टर्स वेंगुर्ला टीम का। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर रूपेश सांडेल, बड़ा स्ट्रोक खेला जाता हुआ गेंद और बल्ले का बीचों बीच संपर्क, गेंद कॉमेडी रक्षक के सामने वन बाउंस सीमा पार, गेंदबाज का स्वागत किया है चौवे के साथ जोएल नाइक बल्लेबाज। गाड्यांच्या मोबदल्यात 61 धावा फलकावरती लावल्यात म्हणजे जिंकण्यासाठी राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला 62 धावांची आवश्यकता आहे। वैभव सावंत, हेलो, धन्यवाद। सावंतवाड़ी जिमखाना मैदान के ऊपर राजा समन का तमाम दर्शकों के खिदमत में फिर एक मोतबा प्यार भरा नमस्कार। प्रतियोगिता का दूसरा मुकाबला मैदान के भीतर खिलवाया जा रहा है। पहले इनिंग में यहां पर भार्गवी ब्लास्टर बेंगुर्ला टीम ने 61 रन बनवाए हैं 5 विकेटों के नुकसान के ऊपर। तो जीत हासिल करने के लिए राजाराम वॉरियर्स तळवडे टीम को सेकंड इनिंग में 62 रन की बात मायने रखती है। निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है। राजाराम
वॉरियर्स तलवड़े टीम के खेमे में, लेकिन ओपन बल्लेबाजों की जिम्मेदारी प्रमुख मानी जाएगी क्योंकि ओपन बल्लेबाज बेहतरीन बल्लेबाजी का दायित्व निभा पाते हैं तो टीम का हौसला बुलंद करवा सकते हैं। लेकिन शुरुआत के ओवर में विकेटों का पतन होता है तो दबाव की स्थिति पैदा हो सकती है और दबाव की स्थिति में हार का मुकाबला करना पड़ सकता है राजाराम वॉरियर्स तलवड़े टीम को। लेकिन दोनों भी बल्लेबाज के पास काबिलियत है, कई प्रतियोगिता में बेहतरीन बल्लेबाजी साबित कर चुके हैं। आज वक्त आया है जिस नाम से जाना जाता है दोनों भी बल्लेबाजों को उसी तरह का काम मैदान के ऊपर सच में उतरना चाहिए। बल्लेबाज के हैसियत से दोनों का भी बल्ला चलता है तो अनहोनी को होनी बनवा के दिखवाने की काबिलियत दोनों भी बल्लेबाजों के बल्ले में कई बार दर्शकों ने देखी है। ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर समीर और रुपेश। क्रिकेट के परिभाषा में कहा जाए तो दो बेहतर टीमों के बीच में मुकाबला चलता है तो भाकित करना गलत बात साबित हो सकती है क्योंकि क्रिकेट ही ऐसा खेल है हर दर्शक को और खिलाड़ियों को पागल बनवाने की काबिलियत रख सकता है। और यही वजह है कमेंटेटर के हैसियत से मैं कहना चाहूंगा कि आखिरी ओवर की आखिरी गेंद तक दो बेहतर टीमों के बीच में मुकाबला चलता है तो भाकित करना गलत बात साबित हो सकती है। लेकिन दर्शक भी चाहते हैं कि आखिरी ओवर की आखिरी गेंद तक एक नफातुला मुकाबला उभर के बाहर निकल सके क्योंकि ऐसी क्रिकेट चलती है तो दर्शकों का देखने का तरीका कुछ और रहता है। पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे, बराचसा वेळ निघून जातोय, सक्त वॉर्निंग द्यायची आहे, ताकीद द्यायची आहे कारण आजच्या दिवसामध्ये अजून काही सामने खेळवायचे बाकी आहेत त्यामुळे खेळाडूंकडून सहकार्य अपेक्षित आहे। फक्त पंचांना सगळे निर्णय घेण्याचा या ठिकाणी हक्क दिलेला आहे त्याप्रमाणे पंचांनी सक्त वॉर्निंग करून लवकरात लवकर खेळाला चालना द्यायची आहे आणि पंच जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम असणार आहे। पंचांची कोणी उज्जत घालायची नाही। खिलाडू वृत्तीचं दर्शन घडवत क्रिकेट झुलवायचंय फुलवायचंय आणि रसिकांच्या हृदयात अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळून जागा करायची आहे। तसं तुम्ही क्रिकेट खेळाल, सौजन्य द्याल अशी आशा बाळगतो। भार्गवी ब्लास्टर वेंगुर्ला टीम का प्रतिनिधित्व करते हुए गणेश कुबल पहले ओवर की पहली गेंद लेकर गणेश की गेंद बाहर जाने वाली गेंद को थर्डमैन की दिशा के ऊपर खेला, शॉट थर्डमैन के ऊपर बैकअप किया जाता, 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से खाता खोला है समीर ने खुद का और खुद की टीम का 62 रनों का पीछा करते हुए। अभी दूसरे ओपन बल्लेबाज की हैसियत से रुपेश टांडेल सिंधुदुर्ग स्तर के एक बेहतरीन ओपन बल्लेबाज की हैसियत से दर्शक उनको जानते हैं, पहचानते हैं। कई प्रतियोगिता के दौरान उनको मैन ऑफ द सीरीज देकर तो कई मुकाबले के दौरान उनको मैन ऑफ द मैच देकर कई बार सम्मानित किया गया है। लेकिन आज बल्लेबाजी सच में उतरनी चाहिए तो अपने टीम को जीत हासिल करवा के दे सकते हैं, लेकिन हाराकारी करके विकेट बहाल करते तो दिक्कत में डाल सकते अपने टीम को क्योंकि सामने गेंदबाजी कर रहे हैं सबसे बेहतर गेंदबाज गणेश कुबल। गणेश की गेंद पॉइंट की दिशा के ऊपर खेला, क्षेत्ररक्षक मौजूद है, आकर बैकअप करना चाहते तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से कुल मिलाकर 2 रन बिना कोई विकेट खोते हुए 62 रनों का पीछा करते हुए। कला क्रीड़ा क्षेत्र में कोई छोटा कोई बड़ा नहीं होता, कंधे से कंधा मिलाकर सफर करना पड़ता है तो मंजिल आंखों के सामने दिखाई देती है, बाद में मंजिल को छूने की मजा कुछ और रहती है। लेकिन दिलेरी दिखवाकर क्रिकेट खेलनी चाहिए तो बेहतर से बेहतर क्रिकेट उभर के बाहर निकल सकती है और देखने की मजा कुछ और रख सकती है। कवर के दिशा में खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद, पहले प्रहार में बैकअप करना चाहते तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 3 बिना कोई विकेट खोते हुए 62 रनों का पीछा करते हुए। गणेश कुबल कई सालों से क्रिकेट खेल रहे हैं, सदा स्पोर्ट वेंगुर्ला, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, फ्रेंडशिप, चेनवन ऐसे मजे हुए टीम का प्रतिनिधित्व करते हुए बेहतरीन से बेहतरीन चाहे गेंदबाजी हो बल्लेबाजी हो करवा के दिखवाई है। रिवर्स खेलने का प्रयास किया, कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया शरीर का संतुलन और खास करके टाइमिंग, सीधी गेंद बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए और उसी 4 रन की सहयोग से रनों में तब्दीली। कुबल फिर एक मोतबा बाहर जाने वाली गेंद को पॉइंट की दिशा के ऊपर खेला, क्षेत्ररक्षक मौजूद है, बैकअप करना चाहते, 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से 8 रन बिना कोई विकेट खोते हुए।
दोनों भी बल्लेबाज थोड़ी देर तक मैदान के ऊपर विकेट साबुत रखकर खेल पाते हैं, संयम बरकरार रखकर, तो लंबी पारियां खेलने की काबिलियत उनके बल्ले में कई बार दर्शकों ने देखी है। लेकिन आज यहां पर संयम बरकरार रखकर आक्रामक का दिखवा कर बल्लेबाजी करनी होगी, तभी जीत के कगार कर अपने टीम को ले जा सकते हैं। उठाकर मारने का प्रयास किया, स्कोर लेग के ऊपर से क्षेत्ररक्षक मौजूद है, यहां वहां थोड़ी सी भटक गई गेंद। डीप मिड विकेट के क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से 9 रन पहले ओवर का खेल पूरा होने के बाद। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 9 रन बिना कोई विकेट खोते हुए 62 रनों का पीछा करते हुए। क्रिकेट के परिभाषा में कहा जाए तो आखिरी ओवर की आखिरी गेंद तक दर्शक नफातुला क्रिकेट देखना पसंद करते हैं, चाहे लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो। कई सालों से चाहे टेनिस हो, लेदर हो, कमेंटेटर के हैसियत से सिंधुदुर्ग स्तर में, स्तर के बाहर भी कई बार कमेंटेटर के हैसियत से मैं फनकारी करते हुए चला रहा हूं। लेकिन कई ऐसे मुकाबले मैंने आंखों के सामने देखे हैं, देखने के बाद दर्शकों का जो उत्साह मैंने देखा है, उसी के बारे में पेशकश करनी पड़ी। तो मैं कहना चाहूंगा, एक सुखद साक्षात्कार देखने का अवसर वहां पर कई प्रतियोगिता के दौरान देखने का अवसर प्राप्त हुआ था। बराचसा वेळ निघून जातोय, चर्चा सत्र फार मोठं होतंय, पंचांनी सक्त वॉर्निंग द्यायची आहे, कारण अजून काही सामने खेळायचे बाकी आहेत, अजून 4 सामने खेळायचे बाकी आहेत। गेंदबाज के हैसियत से सचिन जादव, सचिन के गेंद कारपेट के सारे खेला था, अपने फॉलो थ्रू में बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व। फॉलो थ्रू में गेंदबाजी करने के बाद बैकअप करना आसान बात नहीं, लेकिन दिलेरी दिखवाकर गेंदबाज ने बेहतरीन बैकअप किया और यही वजह थी 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। 1 रन की सहयोग से 10 रन का फासला पूरा किया है 62 रनों का पीछा करते हुए पहले ओवर का खेल पूरा होने के बाद। गेंदबाज के हैसियत से सचिन जादव, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है, कल्पकता और संयम दोहराते हुए उनको हर गेंद डालनी होगी और उसी तरह की गेंदबाजी साबित करवा सकते हैं तो रनों के ऊपर अंकुश लग सकता है। बाद में दबाव की स्थिति में विकेटों का पतन होने का संभव मैदान के भीतर साबित हो सकता है, लेकिन यही बात मायने रखते हुए रुपेश टांडेल बेहतरीन से बेहतरीन बल्लेबाजी किया कर रहे और नतीजा आपके सामने 2 रन भागकर पूरे किए। 2 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है 12। रुपेश टांडेल सिंधुदुर्ग स्तर के बेहतर बल्लेबाजों में से एक, काबिल तारीफ क्रिकेट खेली है सिंधुदुर्ग स्तर में, स्तर के बाहर भी, और यही वजह है उनके जैसे बल्लेबाज ओपन बल्लेबाजी करने के लिए मैदान के ऊपर उतरते हैं तो दर्शकों में हमेशा उत्साह पैदा होता है। दर्शक चाहते हैं हमेशा की तरह बल्ला रुपेश टांडेल का चले, लेकिन रुपेश टांडेल संयम बरकरार रखकर खेलने वाले बल्लेबाज है। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को कवर के दिशा में खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है, शॉर्ट कवर के ऊपर आकर बैकअप करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 13 बिना कोई विकेट खोते हुए 62 रनों का पीछा करते हुए। सचिन जादव फिर एक मुतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे हाईवे एंड की ओर से और द विकेट चले रफ्तार के साथ। बाहर जाने वाली गेंद को छेड़खानी करने का प्रयास किया, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती। बेहतरीन विकेट कीपिंग का दावित्व, बैकअप किया वापस बुलर के पास। कमेंटेटर के हैसियत से कई बार मैं फनकारी करना पसंद करता हूं, तो टिप्पा खाने के बाद बल्लेबाज गेंद को खेलता है, जिस जगह के ऊपर गेंद खेली जाती है उसी के बारे में पेशकश करना पसंद करता हूं, क्योंकि काफी सहयोग मिलता है अंपायरों को। उठाकर मारने का प्रयास किया, बेहतरीन कॉर्ट में तब्दीली की अपने फॉलो थ्रू में और पहले विकेट का पतन। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है समीर। क्योंकि उसी तरह की विहरण पेशकश की जाती है तो बल्ले का कोना लेकर जब गेंद चली जाती है
नए बल्लेबाज के हाथ से सोनू कानड़े पहले विकेट का पतन समीर के रूप में। अभी पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेकर रुपेश टांडेल को उबर के बाहर निकलना होगा, क्योंकि पहले विकेट का पतन हो चुका है। लेकिन रुपेश टांडेल का सहयोग देना होगा सोनू कानड़े को, जो नए बल्लेबाज के हाथ से नॉन स्ट्राइकर के ऊपर खेलने के लिए मौजूद हो रहे हैं। सचिन जादव फिर एक मुतबा कमेंट्री कक्ष की ओर से। रिवर्स स्वीप खेलना चाहते हैं, हर गेंद के ऊपर रिवर्स स्वीप हो नहीं सकती, क्योंकि रिवर्स स्वीप के ऊपर कई रन बटोरे जाते हैं। लेकिन कभी कभी बल्ले का कोना जाता है तो कॉट होने का संभव भी होता है, क्योंकि यही रिवर्स स्वीप ईडन गार्डन मैदान के ऊपर माइक गैटिंग खेलने के लिए गए। आखिरकार कॉट आउट होकर उनको खेमे में लौटना पड़ा और हार का सामना करना पड़ा था इंग्लैंड के टीम को वर्ल्ड कप के दौरान। तभी जीत में तब्दीली की थी आइलैंड बॉर्डर के ऑस्ट्रेलिया टीम ने। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर 13 रन 62 रनों का पीछा करते हुए। कला क्रीड़ा क्षेत्र में कोई छोटा कोई बड़ा नहीं होता, कंधे से कंधा मिलाकर सफर करना पड़ता है तो मंजिल आंखों के सामने दिखाई देती है। आदमी जन्म लेता है तो सोता है मां की गोद में, मृत्यु काल के बाद सोता है मिट्टी के गोद में। जन्म और मृत्यु के बीच का सफर होता है, उसी को कहा जाता है जिंदगी का सफर। उसी जिंदगी के सफर में खुशी का माहौल पैदा करना हो तो दिलेरी दिखवाकर क्रिकेट खेलनी चाहिए। उसी तरीके की क्रिकेट खेली थी सचिन रमेश तेंदुलकर ने, और यही वजह थी दुनिया के नंबर 1 बल्लेबाज के हाशियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। भारत रत्न देकर उनको सम्मानित किया गया। आज भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर के नाम से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। क्रिकेट निगेटिव पॉजिटिव दोनों भी एंगल से देखनी चाहिए, तभी आप क्रिकेट के भीतर की मजा लूट सकते हो। और यही वजह थी, मैंने पहले ही कहा था कि आखिरी ओवर की आखिरी गेंद तक क्रिकेट का मुकाबला चलता है और आक्रामक तरीका आजमाकर क्रिकेट खेली जाती है तो दर्शकों का देखने का तरीका कुछ और रहता है। दर्शक चाहते हैं कि बेहतरीन से बेहतरीन आक्रामक तरीका आजमाते हुए क्रिकेट मैदान के भीतर 2 बेहतर टीमों के बीच में उभर के बाहर निकल सके। शंकर की गेंद कवर के दिशा में खेला, कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग और खास करके शरीर का संतुलन और निगाही भी चौकन्नी। जैसी गेंद को खेला था 4 रन की मोहर लग चुकी थी। 4 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 17 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। डीजे मोतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे। बाहर जाने वाली गेंद को खेलना चाहते थे, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती। सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों पे। बेहतरीन विकेट कीपिंग का दावित्व, बैकअप किया, वापस बुलर के पास निर्धाव गेंद काउंटिंग की गई। कितनी बढ़िया गेंद डाली थी शंकर ने। आगे आकर खेलने का प्रयास किया, लॉन्ग ऑन के दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है, कॉट लेने का प्रयास किया था लेकिन उनके पहुंच के बाहर गेंद देखते न देखते बाउंड्री के बाहर चली गई 6 रन के लिए। 6 रन की सहयोग से 4 रन के लिए, गौर से सुनो, 4 रन के लिए, और उन्हीं 4 रन की सहयोग से रन कॉम्बिनेशन साजूक तुपातलं राहील आणि लालित्यपूर्ण समालोचन करण्याचा एक योग रसिकांना जुळून येईल, त्याकडून फक्त लक्ष दे. कारण पंचपक्वान्नांच्या जेवणामध्ये चमचाभर लोणचं असणं गरजेचं असतं. भाता एवढं लोणचं वाढलं तर त्या जेवणाचा लाभ कोण घेणार नाही. त्यामुळे तू समजदार आहे, जेनु काम तेनु तुझ्या करे तो गोता खाय. कारण तुझा अनुभव तो आहे, तो पणाला लाव आणि सहकार्य कर. तसं तू करशील असा मला आत्मविश्वास आहे. लेग स्टंप के ऊपर गेंद थी, कलाई के साथ मोड़ दिया. 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली. स्कोर हो चुका है यहाँ पर 1 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 62 रनों का पीछा करते हुए 22 रन, 22 लॉस ऑफ 1 विकेट. पूछने की जरूरत नहीं, इतना बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग अमोल केसरकर कमेंट्री कक्ष के भीतर कर रहे और उनके जैसे स्कोरर मौजूदगी दिखाते तो स्कोरिंग काउंटिंग करने की मजा कुछ और रहती है.
शुरुआत के ओवर में विकेट खोने की वजह से दोनों भी बल्लेबाज समझदारी दिखवाकर बल्लेबाजी किया कर रहे, खास करके रूपेश टांडेल की तारीफ करनी होगी, लेकिन उनके सहयोग में जो दावित्व निभा रहे सहयोगी बल्लेबाज की हैसियत से, जिनका नाम है सोनू कानड़े, उठाकर मारने का प्रयास किया, लॉग ऑफ की दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है, कोशिश जारी है, लेकिन यहां पर देखो कितना बढ़िया क्षेत्ररक्षक का दावित्व, जहां पर 4 रन दिखाई दे रहे थे वहां पर 2 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। पूरी तरीके से तारीफ करनी चाहिए क्षेत्ररक्षक की। क्षेत्ररक्षक का नाम मालूम नहीं है, जोएल नाइक, कितना बढ़िया क्षेत्ररक्षक का दावित्व। क्रिकेट के परिभाषा में कहा जाए तो क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी प्रमुख मानी जाती है। जिस टीम का क्षेत्ररक्षण मैदान के भीतर काबिल तारीफ रहता है, गेंदबाज प्रेरित होते हैं बाद में और बाद में अपना प्रभुत्व सिद्ध करते हैं बल्लेबाजों के ऊपर। कुल मिलाकर बातों बातों में 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 62 रनों का पीछा करते हुए राजाराम वॉरियर्स तड़ौड़े टीम ने 1 विकेट के नुकसान के ऊपर स्कोर खड़ा किया है। 24 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 18 गेंदों के ऊपर 38 रनों की जरूरत। तो 18 गेंदों के ऊपर जो कुछ मैदान के भीतर होगा उसी का लेखा जोखा पेशकश करने के लिए हमारे युवा कमेंटेटर, जिनका नाम है सचिन सावंत, जिनके पास मैं दुरा सुपुर्द करता हूं और थोड़े वक्त के लिए तमाम दर्शकों के साथ साथ मेरे प्यारे खिलाड़ियों की रजा लेता हूं। धन्यवाद। धन्यवाद राजा सामंत सर. पुन्हा एकदा तमाम रसिक प्रेक्षकांचं एका सुंदर स्पर्धेत हार्दिक स्वागत. एक मिनिट. 24 धावा. धावा. माफ करा, धावसंख्या होते 25 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय सचिन जाधव नावाचा. स्ट्राईक एंडवरती एक हुकमी एका फलंदाज. सुंदर फलंदाजी. स्ट्राईक एंडवरती रुपेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज सोनू कानडे. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडूंचा विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. सुंदर चेंडू यष्टांवरती आदळला असता बहुधा शरीराचा वेध घेणारा ठरतो. एक जोरदार अपील पंचांगड. मैदानाच्या परिसरात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्मृती मानधना ही महिला आघाडीची खेळाडू, तिचे कोच या ठिकाणी सन्माननीय अनंत तांबेकर यांचं आगमन होत आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मकरंद तोरसकर सन्माननीय विनोदजी राऊळ यांना विनंती करतोय या ठिकाणी अनंत तांबेकर यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. जे आता गोवा राज्यामध्ये महिला संघाचं प्रशिक्षण पद भूषवत आहेत आमचे मित्र सन्माननीय अनंत या ठिकाणी आलेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. जोरदार टाळ्या या अष्टपैलू खेळाडूसाठी होऊन जाऊ देत. त्याचबरोबर आमचे सरपंच अक्रम खानही या ठिकाणी आलेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. धन्यवाद. धावसंख्येचं खातं जवळपास पोहोचतं 29 धावांवरती. एक सुंदर स्पर्धा. रोमांच थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फळी भेदणारी रचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, नगराध्यक्ष चषक, एक रोमहर्षक स्पर्धा. तमाम आयोजकांच्या वतीनं एक सुंदर स्पर्धा वळण घेते या मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज रुपेश तांडेल नावाचा, नॉन स्ट्राईक एंडवरती सोनू कानडे ही जोडी मैदानात. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. रुपेश तांडेल एक सुंदर फलंदाज कर्णधार, तो स्वतः स्ट्राईक वरती आतापर्यंत टिचतोय आणि या मैदानावरती मात्र एक सुंदर फलंदाजी. सुंदर फटका पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रात पाहायला मिळतोय. चेंडू बघता बघता वन बाउंड सीमारेषा पार. 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. चेंडू नो असतो. बहुधा पंच चेंडूवरती नो असल्याची घोषणा करतायत. त्याच्या रूपात एक अतिरिक्त धावेत मात्र भर पडली जाते. धावसंख्येचं खातं जवळपास या चेंडूवरील 5 धावांनी पुढे सरसावतंय. 5 धावा धावफलकात गणल्या जात आहेत. सांघिक धावफलक 34 धावांवरती. भार्गवी बास्तस विरुद्ध राजाराम वरियस तळवडे असा हा चालू असलेला सामना.
सचिन जाधव गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती त्याचा मात्र पुरेपूर फायदा बहुधा फलंदाज घेतोय तो सोनू कानडे नावाचा. रुपेश तांडेल नावाचा या षटकात बहुधा जवळपास सलग 2 चेंडूंवरती 2 चौकार. हा चेंडू होता नो, म्हणजेच अतिरिक्त 1 धाव. सांघिक धावफलक जवळपास या 5 धावांनी पुढे सरसावतोय. फ्री हिटची संधी मात्र फलंदाजाला उपलब्ध पाहायला मिळते, म्हणजेच या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका खेळण्याची एक सुवर्ण संधी, मोठी परवडी मात्र फलंदाज रुपेश तांडेल या फलंदाजाला पाहायला मिळते. उर्वरित काही चेंडूंचा खेळ घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पंचांच्या उजव्या बाजूने बहुधा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा करण्यासाठी रुपेश तांडेल सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती एक सुंदर फलंदाज. मोठा फटका रुपेशच्या बॅट मधून. चेंडू बराच वेळ हवे तर सीमारेषेलगत छत्रसक चेंडू वरती येतोय. लॉंग ऑन द शॉट, लॉंग चेंडू वरती तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण. 2 धावांनी सांघिक धावफलक पुढे सावळतोय. या चेंडूवर मात्र जरी झेल घेतला असता तरी फलंदाजाला एक संधी होती. फलंदाज नाबाद राहू शकला असता, कारण एक नो चेंडूच्या नंतर फ्री हिटची संधी होती. त्याचाच पुरेपूर फायदा मात्र फलंदाज रुपेश तांडेल या फलंदाजाला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक 2 धावांनी पुढे सरसावतोय. धावफलक 36 या आकड्यावरती. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज सचिन जाधव पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. चेंडू एक सुरेख देखना फटका, स्वीपचा फटका पाहायला मिळतो. 1 धाव सौदा सहजी पूर्ण. दुसऱ्या धावेचा फलंदाज बहुधा प्रयत्न करतोय, परंतु मात्र समाधान मानावं लागतंय एकेर धावेवरती. एकेर धावेनिशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. प्रत्येक चेंडूवरती एकेर दुहेरी धावसंख्या घ्यावी, त्यानंतर मात्र मोठ्या फटक्याचा वापर करावा ही रणनीती मात्र या मैदानावरती हा फलंदाज बहुधा रुपेश तांडेल आणि साथीचा फलंदाज सोनू कानडे यांची पाहायला मिळते. चांगल्या चेंडूचा सन्मान करावा आणि खराब चेंडूवरती मोठा फटका टोलवावा. धावसंख्येच्या आव्हानाचा सहजरित्या पाठलाग करावी रणनीती मात्र या दोन्ही फलंदाजांची मैदानात पाहायला मिळते. चौथं षटक बहुधा प्रगतीपथावर. गोलंदाज सचिन जाधव उर्वरित चेंडू घेऊन. सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये. ओव्हरचा चेंडू एक सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा खोदून चेंडू काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु मात्र एकच धाव मात्र या चेंडूवरती आणि या एकेर धावेनिशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. 38 धावा धावफलकावरती. जवळपास 62 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सहजासहजी बहुधा मात्र विजयाच्या दिशेने पावलं टाकतोय तो फलंदाजी करणारा संघ रुपेश तांडेल आणि साथीचा खेळाडू सोनू कानडे. सचिनचा याही वेळेस सुंदर चेंडू काहीसा लो फुल टॉस बॅटवरती येतोय. फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रात बहुधा चेंडू वरती येतोय. पहिली धाव सहजरित्या पूर्ण, मात्र एक मोठी चेस करावं लागतंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न काहीशी ढिलाई पाहायला मिळते. सहजता निर्माण करतोय क्षेत्ररक्षक. ज्या ठिकाणी मात्र 2 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक सागर सावंत याचं काहीसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावांचं रूपांतर बहुधा तिहेरी धावेत आणि सांघिक धावफलक 3 धावांनी पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय 41 धावांवरती. एक महत्वपूर्ण लढत या दोन्ही संघांची. या स्पर्धेतील हा पहिला सामना दोन्ही संघ खेळतायत. वैयक्तिक कुठे आतापर्यंत सुंदर फलंदाजी बहुधा पाहायला मिळते. ती फलंदाज रुपेश तांडेल याची. स्वतः संघाचा कर्णधार आणि संघाची जबाबदारी ही आपल्या खांद्यावरती योग्यरीतीने पेलतोय. तर एका बाजूनं स्वतः संघाचा कर्णधार रुपेश तांडेल हा स्ट्राईक एंडवरती, तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं म्हणजेच हायवे एंडच्या दिशेने मात्र गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज स्वतः संघाचा पाहायला मिळतोय तो भार्गवी ब्लास्टर संघातर्फे गणेश कुबल नावाचा एक अष्टपैलू खेळाडू. त्याची ख्याती कीर्ती बरीच पाहायला मिळते. बऱ्याच स्पर्धांमध्ये ज्या अष्टपैलू खेळाडूने गणेश कुबल या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच ही बक्षिसे आपल्या नावावरती केली. तो गणेश कुबल हायवे एंडच्या दिशेने गोलंदाजी मार्गावरती. 5व्या षटकाचा प्रारंभ. अखूट टप्प्याचा चेंडू एक पुलचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क चुकतोय. चेंडू विकेट किपरच्या हातात पाहायला मिळतोय. विकेट किपर बाकीचा सोपस्कार पूर्ण चेंडू आहे.
निर्धाव चेंडूची गणना पाहायला मिळते आणि 11 चेंडूंच्या खेळात आता मात्र 21 धावांची आवश्यकता. गणेश कुबल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गावरती. रिव्हर्सिपचा एक देखना फटका, चेंडूला तोय स्क्वेअर लेग क्षेत्रात, मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी सुंदर फलंदाजी, फलंदाज रुपेश तांडेल या फलंदाजी पाहायला मिळते. DJ, Ashish, and Bombcar, and 7. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू निर्धाव गेला, परंतु त्यानंतर मात्र स्वतःवरती जो विश्वास होता तो कायम ठेवतोय फलंदाज. एक रिव्हर्सिपचा फटका आपल्या बॅट मधून काढतोय आणि एक आगळा वेगळा आणि देखणा फटका मात्र रुपेश तांडेल फलंदाजच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. म्हणजेच या 6 धावांनी सांघिक धावफलक काहीसा पुढे सरसावतोय. धावफलक जवळपास पोहोचतोय तो. धावफलक पोहोचतोय 47 धावांवरती. म्हणजेच अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. गणेश कुबल काहीशी क्षेत्ररक्षणात बदल करतोय, एक व्यूह रचना रचतोय आणि गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज. लंगवान क्षेत्रात क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मोठा फटका पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून 30 यार्ड सर्कलला भेटतोय. चेंडू सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतो. एक दर्जेदार गोलंदाजाच्या विरुद्ध मात्र एक हल्ला चढवतोय बहुधा फलंदाज रुपेश तांडेल नावाचा. आणि या 6 धावांनी सांघिक धावफलक, माफ करा 4 धावांनी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. 1 बाउंड सीमारेषा पार चौकार आणि सांघिक धावफलक 51 धावांवरती. संघाच्या विरुद्ध मात्र सुंदर फटकेबाजी फलंदाज रुपेश तांडेल याचे. एक षटकार, त्यानंतर चौकार, म्हणजे या षटकात 3 चेंडूंवरती आतापर्यंत 10 धावा. याही वेळेस रिव्हर्सिपचा फटका टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू आणि चेंडूपैचा संपर्क चुकतोय. बाकीचं काम विकेट किपर पूर्ण करतोय. विनय पावण्याची बहुधा विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक स्थिरावतोय कमी धावसंख्येवरती. गोलंदाज सज्ज गणेश कुबल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची गणना, शफल होत फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिक वरून ऑफ स्टिक पर्यंत शफल झाला होता फलंदाज. फटका मारण्याचा प्रयत्न चुकतोय. विकेट किपरच्या हातात चेंडू स्थिरावा घेतोय आणि सांघिक धावफरक एका कमी धावसंख्येवरती 51 धावांवरती. गोलंदाज गणेश, आखूड टप्प्याचा चेंडू, एक मोठा फटका, लॉंग लेग क्षेत्रात चेंडू सीमारेषा पार करतोय. या षटकातील हा दुसरा षटकार, एक चौकार, म्हणजे या षटकात जवळपास धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. गणेश कुबल याची कशी खराब गोलंदाजी बहुधा कारणीभूत ठरते संघाच्या अपयशात. कारण आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि विजयासाठी या 6 चेंडूंच्या खेळात केवळ 5 धावांची आवश्यकता. बासष्ट धावांचा यशस्वी पाठलाग बहुधा पाहायला मिळतोय. एका बाजूनं रुपेश तांडेल याची कर्णधाराला साजेशी अशी खेळी. स्वतः गेला होता सलामीच्या फलंदाच्या रूपात तो रुपेश तांडेल. डाव्या हाताचा एक हुकमी एक फलंदाज सुंदर फलंदाजी करतो. या सामन्यात जवळपास 2 षटकार आणि 4 चौकार लगावतोय. एक दर्जेदार खेळी मात्र रुपेश तांडेलच्या बॅटमधून आणि त्याच्याच फलंदाजीच्या स्वरूपात अंतिम षटकात आता मात्र केवळ 5 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. सांघिक धावफलक 57 धावांवरती. क्षेत्ररक्षणाची सजावट ही बदलली जाते. वारंवार क्षेत्ररक्षणात सजावट करताना गोलंदाज आणि कर्णधार पाहायला मिळतोय. उर्वरित काही चेंडूंचा खेळ घेऊन अंतिम षटकात गोलंदाज बहुधा सज्ज होतोय. रोशन पेडणेकर हा गोलंदाज सज्ज होतोय.
मॅन फ्रॉम आरोंदा गोलंदाज रोशन पेडणेकर अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पहिला वेळेला चेंडू निर्धाव पद्धतीचा काहीशी रंगत निर्माण करणारा ठरू शकेल. पाचव्या षटकात जवळपास 16 धावा निघाल्या, परंतु त्यानंतर मात्र अंतिम षटकात कामगिरी स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवत गोलंदाज मात्र सज्ज होतोय रोशन पेडणेकर. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सज्ज होतोय सोनू कानडे, तर नॉन स्ट्राईक एंडवरती रुपेश तांडेल. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रात. 1 धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या मात्र 2 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्येचं खातं वाढतंय. धावफलक पुढे सरसावतोय. सुंदर फलंदाजी एकेर धावेनिशी भर देणारी दुहेर धावेत रूपांतर पाहायला मिळतंय. रुपेश तांडेल एका बाजूने एक आक्रमक खेळ साकारतो, तर त्या बाजूने साथ मिळते ती म्हणजेच साथीचा फलंदाज सोनू कानडे याची. सोनू कानडे या सामन्यात जर पाहायला गेलं तर जवळपास 2 चौकार लगावतो. एक सुंदर खेळी साथ देणारी पाहायला मिळते रुपेश तांडेल या फलंदाजाला. काही वेळेस सुंदर चेंडू पुन्हा एकदा चकवा निर्माण करतोय. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. गणेश कुबल चेंडूला स्थिरावा देतोय. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, म्हणजेच जवळपास आता मात्र या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. अंतिम 3 चेंडूंच्या खेळात विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. रोशन पेडणेकर काहीशी रंगत निर्माण करतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना मैदानात. सुंदर चेंडू बॅटची कड घेतोय. बाहेरची कड घेत चेंडू बहुधा शॉर्ट फाईनल क्षेत्राचे दर्शक मोजूद होत्या ठिकाणी जातोय. 1 धाव मात्र निघते आणि अंतिम 2 चेंडूंवरती आता मात्र केवळ 2 धावांची आवश्यकता, म्हणजेच एक निर्धाव चेंडू काहीसा अतिरिक्त दबाव निर्माण करेल फलंदाजावरती. प्रत्येक निर्धाव चेंडू अतिरिक्त दबाव निर्माण करेल फलंदाजावरती. मात्र एक निर्धाव चेंडू काहीसा विश्वास वाढवेल गोलंदाजाचा आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. जर दोन्ही संघांचे गुण धावा ह्या समान राहिल्या तर सुपर ओव्हरच्या सहाय्यानं सामन्याचा निकाल देण्यात येईल. 2 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. रोशन पेडणेकर काहीशी रंगत निर्माण करतोय. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज. टप्प्याचा चेंडू बॅटची बाहेरची कड घेतोय. निश्चितच चेंडू सीमारेषे लगत फाईनल क्षेत्रात चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकतोय राजाराम वॉरियर्स तळवडे संघ. आणि आत्ताच झालेल्या सामन्यात विजय प्राप्त करणारा राजाराम वॉरियर्स तळवडे संघ आणि या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय तो चौवेचाळीस धावांची नाबाद खेळी करणारा रुपेश तांडेल हा या ठिकाणी या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार स्मृती मानधना यांचे प्रशिक्षक असलेले अनंत तांबेकर या ठिकाणी आमच्या समवेत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या सामन्यातील सामनावीर रुपेश तांडेल या ठिकाणी गौरवण्यात येते सामनावीराच्या पुरस्काराने. महिला हॅलो महेश डोंगरे वेल रुपेश don't go away.